हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आणि बऱ्यापैकी माझं घरातलं सामान आवरलेलं आहे, म्हणजे जे सामान आहे जे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, बट हा थोडंसं अस्ताव्यस्त आहे कारण ते व्यवस्थित मेंटेन करून ठेवायला मला थोडंसं वेळ लागेल। संडे शिवाय हे पर्याय नाही आहे माझ्याकडे, कारण बस माझी जी सुट्टी होती, शिफ्टिंगची सुट्टी होती, ती पूर्णपणे संपलेली आहे आणि मला रेग्युलर आता माझं स्टार्ट करायचं आहे वर्क। 3 दिवसाची सुट्टी होती, संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे असे 3 दिवस माझी सुट्टी होती। त्या दरम्यान मी माझी पूजा, घरातली शिफ्टिंग आणि थोडं बऱ्यापैकी जे काही काम करायचं होतं, तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं, खूप काही काम होतं। फक्त घर झालं म्हणजे नाही, ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मी लावून घेतल्या। हळूहळू जसं पाहिजे माझ्या मनासारखं तसं मी नक्कीच ते ठेवण्याचा प्रयत्न करेन। आता जेवढं पाहिजे होतं तेवढं इनफ झालं, बस आता रुटीन स्टार्ट करायचं आहे। नवीन घर घेतलं, एक नवीन जोश आलेला आहे काम करण्याचा, तर बस खूप हॅपी आहे। माझ्या चेहऱ्यावरती ती एनर्जी तुम्हाला दिसत असेल की खूप खूप ती पॉझिटिव्ह वाइब्स आलेल्या आहेत घरामध्ये आणि एक काम करण्याची जिद्दही वेगळीच आलेली आहे। तर खूप जणींनी मला आता प्रश्न विचारले होते की ताई आता तू इथे मग कसं मुलाचं सेटल करणार आहेस, म्हणजे पाळणाघर कसं आहे, बेबी सिटिंग कसं आहे, तू सर्च केलं होतंस का? ह्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवला होता की नेरूळला मी कसं बेबी सिटिंग ठेवलं होतं, काय चार्जेस होते आणि कशी फॅमिली होती। तर तशाच पद्धतीचं मी इथे पण तसंच सर्च केलेलं आहे। त्यासाठी मला किती वेळ लागला, जसं मी इथे ना घर शोधत होती ना, त्याचबरोबर मी इथे बेबी सिटिंग पण शोधत होती। असं नाही की घर भेटलं म्हणजे प्रश्न मिटला, नाही। घरापेक्षा पहिली प्रायोरिटी की माझं मूल कसं राहील। मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ बनवले घराबद्दल तेव्हा हेच म्हटले की माझ्या मुलाची सिक्युरिटी मला बघायची होती। मूल माझं कसं राहील, कुठे राहील हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। घर काय आम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकतो, पण मुलाच्या एका ठिकाणी स्तब्ध राहणं ते फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी। त्याच्यामुळे जसं मी घर बघत होती त्याचबरोबर मी बेबी सिटिंग सुद्धा बघत होती, कारण ह्या एरियामध्ये आम्ही राहत नव्हतो। इकडची लोकॅलिटी कशी आहे, इकडे कसं राहतं, स्कूल भरपूर आहेत, प्री प्रायमरी स्कूल प्रचंड आहेत, स्कूलमध्ये डे केअर्स पण भरपूर आहेत, पण तसे मला डे केअर्स नव्हते। जसं की मी तुम्हाला म्हणाली की नेरूळला एक फॅमिलीसारखं माझं तिथे पाळणाघर होतं, तसंच पाळणाघर मला इथे त्याच्यासाठी बघायचं होतं। तर खूप प्रचंड वेळ गेला त्यासाठी, त्या गोष्टीसाठी। आणि एक फायनली मला ह्याच्यावरती गुगलवरती सर्च करूनच मला मिळालं होतं आणि त्या बेबी सिटिंग म्हणजे जे काही पाळणाघर होतं, बेबी सिटिंग म्हणता येणार नाही कारण तिथे प्रोफेशनली वगैरे कोणी हँडल करत नाही, छानपैकी फॅमिलीसारखं हँडल करतात। त्याच्यामुळे त्यांचा रिव्ह्यू बघितला गुगलवरती, खूप जणांचे तिथे हे होते की खूप एक फॅमिलीसारखं जर पाळणाघर म्हणाल तर ते बेस्ट होतं आणि तो पर्टिक्युलर एरिया हा होता। आता मला कसं ह्या एरियामध्येच मला रूम बघणं झालं होतं, म्हणजे महत्त्वाचं होतं। भले हा एरिया थोडासा पॉश आहे आणि त्याचे प्राइस रेट पण प्रचंड आहेत, पण मला माझ्या प्राइसमध्ये पुढे मागे करायचं होतं। पण का करायचं होतं, कारण मुलाचं इथे बेबी सिटिंग खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे मला इथेच मी जर फ्लॅट बघितला तर मला ते योग्य होईल त्याला सोडण्यासाठी, त्याला आणण्यासाठी। म्हणून मला या एरियामध्ये मला घर शोधण्यासाठी माझी पहिली प्रायोरिटी होती। तर ते जेव्हा बघत ना लकीली ते भेटून गेलं की मला इथे हवं होतं घर, म्हणून मी घेतलं आणि मग माझं पाळणाघराचं जी माझी चिंता होती ती मिटली। आता पाळणाघरामध्ये कशी सिच्युएशन आहे, कशी लोकं आहेत, जवळ कसं आहे हे तुम्हाला मी सांगते। जसं नेरूळला होतं, खूप छान फॅमिली होती, त्या आजी होत्या। लिटरली जेव्हा त्यांना ॲक्च्युली मी घरी त्यांना सांगितलं होतं की ह्या दिवशी आम्ही जाणार आहोत, कारण फक्त फेब्रुवारीत शिफ्ट होणार होतं हे माहिती होतं, पण त्या आठवड्यामध्ये लगेच शिफ्ट झालं। जसं तुम्हाला पण अचानक कळलं की मी ह्या आठवड्यात शिफ्ट होते आहे, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, तर मग तिथे राहण्यात काही अर्थ नव्हता कारण रेंट जात होतं। तर मग त्यांना पण ते अचानक कळलं की ही ह्या आठवड्यामध्ये आयेशा घेऊन जाणार आहे आणि त्या आजींना माहिती नव्हतं, त्यांच्या सुनेला माहिती होतं। तर त्या ज्या दिवशी आयशचा शेवटचा म्हणजे तिथे राहण्याचा शेवटचा दिवस होता ना, त्या दिवशी त्या खालती मला अचानक भेटल्या आणि त्या पटकन त्या म्हणाल्या की बेटा तुम्ही कधी जाणार आहात, कधी आयशला तुम्ही म्हणजे हे करणार आहात, शिफ्ट होणार आहात? आणि ते पटकन मी म्हटली आम्ही उद्या शिफ्ट होणार आहोत। तर त्यांच्या डोळ्यात ना एकदम घळाघळात पाणी यायला लागलं। तर ते बघून मी थोडी इमोशनल झाली त्या गोष्टीची, पण आता ठीक आहे, साहजिकच आहे। आयुष्य कोणामुळे कुठे थांबत नाही। आपण जसं पुढे जात राहतो तसं आपल्याला लोक चांगली मिळतात, वाईटही मिळतात। तर माझ्या आयुष्यात तशी फॅमिली जी मिळाली, खूप चांगली फॅमिली मिळाली। आयशला स्वतःसारखं, स्वतःच्या मुलासारखं, स्वतःच्या नातवासारखं त्यांनी पाहिलं, प्लस तेच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद होता, आयशसाठी मोठा आशीर्वाद होता। आणि तसंच इथे पण तसंच आहे। तर इथे सुद्धा भरपूर मुलं आहेत, असं नाहीये 1 2 3 मुलं नाहीयेत, 7-8च्या आसपास मुलं आहेत।
तिथे पण सगळी जी म्हणजे त्यांची मम्मी वगैरे सोडून जातात त्या सगळ्या प्रोफेशनली काम करतात. लाईक कोणी डॉक्टर आहेत, कुणी बोलतात ना IT कंपनीमध्ये आहे, तर कुणी शूटला सुद्धा जातं. म्हणजे ते जे पानागर आहे फक्त काही 10 to 6 आवरसाठी, जसा आपला कसा 10 to 6चा जॉब असतो तशासाठी नाही आहे, ते 24 तासासाठी ठेवलेलं आहे त्यांनी. कारण त्यांचं ते लोक प्रोफेशनली म्हणून काम करत नाही, त्यांना ती आवडतं, त्यातून अर्निंग सोर्स आहे. आणि ऑब्व्हियसली एखादी गोष्ट जर आपण ती करतो आहे तर ती पुरेपूर मन लावून करणं आणि एकने दोन न सांभाळता भरपूर मुलं आपण सांभाळू शकतो, तेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे सांभाळण्याची. म्हणून खूप मुलं आहेत मोठ्यापासून, म्हणजे इवन 1 वर्षाचं मुलं आहे तेव्हापासून आहे तिथे. काही मुलं तिथे 6 महिन्यापासून होती, जी की आता मोठी झालेली आहेत. बरीच वर्ष त्या बेबी सेटिंगला, जवळपास 8 ते 10 वर्ष त्या बेबी सेटिंग ती लोक चालवत आहेत, पाळणाघर चालवत आहेत. त्याच्यामुळे मला ते योग्य वाटलं, कारण आयाश पहिला एकटा होता, त्याच्यामुळे थोडंसं त्याची ॲक्टिव्हिटी कमी होती. एवढंच की जी फॅमिली तिथे माणसं होती नेरूळला ती खूप चांगली होती, त्याच्यामुळे तो खूप त्यांच्यासोबत छान मिक्स झाला होता. प्रश्न ह्या गोष्टीचा होता की तो तिथे एकटा राहिलेला आहे, त्याच्यामुळे तो मुलांमध्ये तो सांभाळून घेईल की नाही घेईल हा प्रश्न पडला होता. कारण मूल जेव्हा एकटं राहतं तर त्याला एकट्या गोष्टीची सवय लागलेली असते. एकटं घेणं, एकट्याने खेळणं, एकट्याची गोष्ट असेल तर ती स्वतःला ठेवणं, एवढंच. तर 2 दिवस त्याने तसंच केलं होतं की तो काही कार घेऊन जात होता किंवा त्यांच्याकडे किंवा खेळणी जी काय होती त्याला एकट्यालाच हवी होती, बाकीच्या मुलांना तो देत नव्हता. त्याच्यामुळे हे कुठेतरी थोडंसं हे झालं आणि त्याच्यानंतर मग तो नॉर्मल म्हणजे सगळ्यांसोबत तो शेअर करायला लागला, यूज टू झाला. त्यांना कळायला लागलं की ही सुद्धा मुलं इथे आहेत, खेळत आहेत आपल्यासोबत, छानपैकी आपण त्याच्यासोबत मज्जा करू शकतो, हे त्याला कळलं. त्याच्यानंतर तो छानपैकी मिक्सअप झाला. मी जेव्हा पूजा झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याला मी तिथे शिफ्ट केलं, जसं मी सांगितलं होतं की 2 दिवस मला सगळं सामान आवरायला लागलं, तेव्हाच मी त्याला तिथे शिफ्ट केलं होतं. तेव्हा 2 दिवस तो बऱ्यापैकी छान होता, खाणं पिणं त्याचं योग्य होतं. त्याच्यामुळे ते बेबी सेटिंग आहे 24 तासासाठी फ्री आहे. आपण 24 तासासाठी ठेवू शकतो. डॉक्टरची शिफ्ट वेगवेगळी लागते. IT इंजिनियर्स त्यांचे नाईट शिफ्ट्स असतात, म्हणजे मिडनाईट्स असतात. त्याच्यामुळे प्लस शूटिंगवाली जे आहे त्यांचे 10-10 दिवस ती येत नाही. दोघं पण हजबंड अँड वाईफ ते लोक शूटिंगला असतात, त्याच्यामुळे 4 दिवसांनी येणं, 5 दिवसांनी येणं असं त्यांचं होत असतं. गोष्टी कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं फार गरजेचं असतं, त्याच्यामुळे कुणाकडे तो पर्याय नसतो. आणि बेबी सेटिंग काही चुकीचं नाही आहे मला वाटतं. प्रत्येकाची प्रोफेशनल लाईफ हे असतं, तर त्यालाही महत्त्व दिलं जातं. कारण आताच्या ह्याच्यामध्ये जबाबदाऱ्या, स्पर्धा एवढ्या वाढल्या आहेत की कोणाला घरी घरी बसावंसं वाटत नसेल आणि स्वतःचं करिअर पुढे न्यावं किंवा काहीतरी स्वतः फुल न फुलाचे पाकळी करावेत हे प्रत्येकाच्या डोक्यात असतंच डेफिनेटली. त्याच्यामुळे त्यात काही चुकीचं नाही आहे की आपलं मूल पाळणा घरात आहे, 24 तासासाठी आहे, 2-2 दिवसासाठी आहे, तर त्याच्यात काही गैर नाही, काही चुकीचं नाही आहे. ज्याच्या त्याच्या घराची सिच्युएशन असते. त्याच्यामुळे माझं आयांश छानपैकी सकाळी त्याला मी सोडते, संध्याकाळी 7:30 वाजता घेऊन येते, कारण माझा 10 to 6चा जॉब आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आणि आता डिस्टन्स मला स्टेशनपासून पण वॉकिंग डिस्टन्स आहे, त्यालाही सोडलं की मी छान ऑफिसला निघून जाते. त्याच्या स्कूलचं पण थोडं बघायचं आहे, कारण स्कूलचं पण मला माहिती नाही. 1-2 ठिकाणी जाऊन आली, एन्क्वायरी करून आली, पण अजून फायनलिस्ट झालेलं नाही आहे. इथे मुलांचं पण फायनलिस्ट करावं लागतं, मुलांचे इंटरव्ह्यू होतात, पॅरेंट्सचे पण इंटरव्ह्यू होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रोसिजरमध्ये आहेतच. लेट्स ते पण झालं की तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि इथे बेबी सिटिंगमध्ये माझ्या आयांशची फीज आहे 6,000 पर महिना. मला वाटत नाही की जास्त आहे किंवा कमी पण आहे. जसं मुलाला सांभाळतात, दुपारचं खाणं देणं ती लोक, त्याचा टिफिन, दुपारचा टिफिन, आता तो स्कूलला जात नाही, आता त्याचं स्टार्ट होईल एप्रिलपासून स्कूल ॲडमिशनचं, जसं म्हणाले मी चालू आहे, तर त्यानुसार ते स्टार्ट होईल. आणि बस तेव्हा मला सकाळचं त्याला नाश्ता, दुपारचं त्याचं टिफिन, लंच तिथे देणार आणि संध्याकाळचा सुखा स्नॅक्स वगैरे मी इकडनं देणार. बस ओव्हरऑल असंच असतं बेबी सेटिंग. थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. मुलात राहत नाही, थोडंसं रडतात, पण माझ्या आयांशच्या बाबतीत असं नाही. आयांश कुठेही सेट होऊ शकतो. हे जेव्हा मी त्या बेबी सेटिंगमध्ये ठेवलं होतं तेव्हा मला माहिती पडलं होतं. बस एवढंच मला शेअर करायचं होतं. खूप जणी घाबरतात आपल्या मुलांना ठेवण्यासाठी, बट काही नाही आहे, व्यवस्थित ठेवू शकतो. आणि सगळं काही ओके असेल तर आपण आपलं काम करण्यासाठी काही चुकीचं वाटत नाही असं मला वाटतं. तर एनिवेज आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की मी आयांशचं कसं मॅनेज केलं. कारण ज्या जणी मला स्टार्टिंगपासून बघतात त्यांना माहिती, माझी पहिली प्रायोरिटी म्हणजे माझं मूल आहे, आयांश आहे. त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नाही. त्याच्याच काही माझ्या आईवडिलांनी जर मला म्हणालं ना की तू मुलाचंही असंच होतंय, तर मग ते मला आत्ताच्या आत्ता सांगतील जॉब सोडायला. पण नाही, सगळ्या गोष्टी आपल्या सारख्या मिळत नाही, कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतं. आपल्यालाही थोडेसे कष्ट घ्यावेच लागतात. असं नाही, मला आवडतं यूट्यूब म्हणून माझ्या 10 to 6च्या जॉबमधून मी माझं यूट्यूब हे काम निवडलेलं आहे. तर कुठे ना कुठेतरी आपल्यालाही स्ट्रगल करणं फार गरजेचं आहे, कारणं देऊन चालत नाही असं मला म्हणायचं. चला आता व्हिडिओ पण एंड करते. मला ऑफिसला जायचं आहे. उद्यापासून माझे रुटीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील, कसं करते, मॅनेज करते, सकाळी किती वाजता उठे, सगळ्या गोष्टी ओव्हरऑल तुम्हाला बघायला मिळतील. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. खरंच तुमच्या
सबस्क्राईब शिवाय किंवा तुम्ही माझे व्हिडिओ बघाल तरच मला पुढे जाता येईलच. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.